ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि खासदार बजरंग सोनवणेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। बीडच्या पिंपळवाडी गावात पाहणी करत शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। ओला दुष्काळ जाहीर करा। कालही कॅबिनेटची निर्णय झाला, कॅबिनेट बैठक झाली। फक्त पंचनामा एवढाच फक्त आहे। सरकारला शेतकऱ्यांचा माय भगिनींचा आक्रोश कळत नसेल। आपल्या चॅनलवाल्यांनी ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा ते सांगतायत। आणि आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मी सकाळी बघितलं की त्यांनी सांगितलं की आता 65 मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही। आम्ही हेच ओरडून सांगत होतो, बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही। 20-20, 40-40, 50-50% टेंडर अभाव करून तिथं पैसे वाटता। गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय। पंचनामे हा विषयच नाही राहिला पाहिजे। आता या अर्थमंत्री सध्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही हा पंचनामा हा विषय कशाला ठेवताय। आता तुमच्यासारखा काम करणारा व्यक्ती म्हणून जी महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, तर आमच्या जिल्ह्यात सर्वाधिक बाधित जिल्हा हा आहे। या जिल्ह्याला एवढं मोठं सर्व नुकसान झालं आहे, तर याला तुम्ही सरसकट सर्व कुठे आता काय एखाद्याच्या शेतात पाऊस पडला आहे, एखाद्या शेतात पाऊस नाही पण मातीच राहिली नाही, असं कुठे एखाद्या ठिकाणी पीक, आता ही ज्या पिकात आपण उभा आहेत इथल्या शेतीमध्ये बघा काय दिसते, अख्खं पाणी उभं आहे। एवढं जर एखाद्या सोयाबीनच्या पिकामध्ये पाणी जर स्टँडिंग एक दिवस बी राहिलं तर ते पीक राहत नाही, त्याची मातीमध्ये चिखल होतं, या शेंगामध्ये सगळा चिखल आहे। त्याच्यामुळे हे कुठलंही कामाला आपल्याला येणार नाही।